वळूयात पुढील बातमीकडे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदनवन बंगल्यावर पोहोचलेले आहे। 6 बंडखोर खासदारांचा थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश होणार आहे। उबाठाचे बंडखोर खासदार मुंबईत दाखल झाले। पक्षप्रवेशाआधी बंडखोर खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे। भाऊसाहेब वाकचौरे, नागेश आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख हे मुंबईत आलेले आहे। बंडखोर खासदारांचा दिल्ली, देहरादून, वाराणसी आणि तिरुपती बालाजी असा प्रवास झालेला आहे। खासदार हे सर्व एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी पोहोचले असून यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषद मध्ये हे खासदार काय बोलतात, काय भूमिका मांडतात, आपल्या या निर्णयासंदर्भात काय सांगतात याकडे लक्ष आहे। तर खासदारांच्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलेलं आहे। नंदनवन निवासस्थानी सध्या हे फुटीर खासदार पोहोचले। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं। ठाकरे गटाचे 6 खासदार आपली अधिकृत भूमिका आज या पत्रकार परिषदेतून जाहीर करतील। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। या संदर्भातील अपडेट ते आपल्याला देतच आहेत। शुभम, सध्याची काय माहिती, अधिक या खासदारांची चर्चा अजूनही सुरू आहे का? पत्रकार परिषद साधारण कधी सुरू होईल? प्रणिता, खरं बघायला गेलं तर मागील 4 ते 5 दिवसांपासून सस्पेन्स होता की नेमका या सगळ्यांचा पक्षप्रवेश कधी होणार। तर तो आज होत आहे। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी होत आहे आणि इकडचं सर्व हालचाली जे आहेत त्या देखील आता जोरदार सुरू आहेत। एकीकडे शिवसैनिक जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचताना दिसून येत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील दिसून येत आहे। सध्या एकनाथ शिंदे या सर्व खासदारांसोबत नंदनवन या शासकीय निवासस्थानी त्यांच्या भेटलेले आहेत। चर्चा त्यांच्यामध्ये सुरू आहे असं समजून येत आहे। तर मात्र दुसरीकडे वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते देखील या पोहोचत आहेत आणि त्यांच्यासोबत देखील बोलूयात। खरं बघायला गेलं तर पोलिसांनी आतमध्ये येताना अडवलं, तुम्हाला चेकिंग करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सर्व खासदारांना वाय+ सिक्युरिटी देखील दिलेली आहे। काय नेमकी भावना आहे तुमच्या मनात? आज 6 खासदार तुमच्यासोबत येत आहेत। आम्ही ईशान्य मुंबई मुलुंड विधानसभेद्वारे बोलतोय। मुलुंड विधानसभेमध्ये ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आहे आणि आम्ही साहेबांना मागणी केली होती मुलुंड विधानसभेसाठी की मुलुंड विधानसभेमध्ये एक BJPचे 6 आमदार आहेत, 6 नगरसेवक आहेत, 1 आमदार आहे। तर आम्हाला ईशान्य मुंबईसाठी काहीतरी स्ट्रॉंग असा कोणतरी पालकत्व घेणारा माणूस पाहिजे। तर आम्हाला साहेबांनी ईशान्य मुंबईसाठी खासदार दिलेला आहे आणि तो पण डॅशिंग खासदार दिलेला आहे, ज्याचं पूर्ण प्रभुत्व आहे ईशान्य मुंबईवरती आणि आम्ही त्यांच्याबरोबर कामं केलेली आहेत। त्यांची कामाची पद्धत माहिती आहे। तर शिंदे साहेबांचे खूप खूप आभार आहेत की आम्हाला ईशान्य मुंबईसाठी आमच्या मुलुंडचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्हाला खासदार दिलेला आहे। तर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो की आम्हाला संजय दिना पाटील सारखे खासदार आज आमच्या पक्षामध्ये सामील झालेत। तर आमची ताकद अजून वाढलेली आहे आणि आम्ही मुलुंड विधानसभेतर्फे जगदीशभाई शेट्टीच्या यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मुलुंडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना काय काम करू शकते आणि जुना जो बालेकिल्ला शिवसेनेचा आहे तो आम्ही परत प्रस्थापित करू। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुलुंड विधानसभामध्ये शिवसेना जोराने उभी राहील, आम्ही अशी ग्वाही देतो। पण या आधी ज्या निवडणुकी झाल्या, ज्याच्या स्वतः संजय दिना पाटील उभे होते, त्यावेळेस तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये जे आहे मतदारांना आकर्षित करत होतात की संजय दिना पाटील हे उभाटाचे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे आहेत आणि आज अचानक 4 दिवसात सगळी परिस्थिती बदलते आणि आज तुम्ही त्यांना साथ देताय, हे कितपत योग्य? हे साहेबांचा करिश्मा आहे। शिंदे साहेबांवरती कामावरती विश्वास ठेवणार आहे ही गोष्ट आहे। बघा, त्यांनी कामं केलेत उद्धव साहेबांबरोबर, पण शिंदे साहेबांबरोबर एवढं जोरात त्यांनी कामं केले। शिंदे साहेबांची कामाचा धडाका, शिंदे साहेबांनी केलेली मेहनत, 24 तास काम करणारा माणूस आहे शिंदे साहेब। सगळ्या ग्राउंड लेवलला भेटणारा माणूस आहे। प्रत्येक शाखा प्रमुखाला भेटतात, प्रत्येक विभागामध्ये भेटतात। हे शिंदे साहेबांवर प्रेम आहे। शिंदे साहेबांच्या कामाच्या पद्धतीवरती साहेबांमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही शिंदे साहेबांचे आभार मानतो आणि संजय दिना पाटील हे सुद्धा ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत। त्यांना पण गेल्या 3 वर्षामध्ये त्यांना अनुभव आला असेल की साहेबांबरोबर राहायचं का कुठं राहायचं, ते हे साहेबांचं क्रेडिट आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं क्रेडिट आहे। त्यांची जी कन्या आहे राजोल पाटील, जी नगरसेविका आहे मुंबई महानगरपालिकेमधून, तिने मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। ती आता शिंदे गटात नाही येते, ती उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात पसंती देते। साहेब, इथं ही सुरुवात आहे। ही ऑपरेशनची पहिली खासदारपासून सुरुवात आहे, त्याच्यानंतर आमदार असणार आहे, त्याच्यानंतर नगरसेवक असणार आहे। तर ही सुरुवात झालेली आहे। तर लवकरात लवकर याच्यानंतर खासदार झाले, खासदार नंतर आमदार होतील, आमदार नंतर नगरसेवक होतील।
साहेबांनी केलेले ऑपरेशन